Take fourth example in the practice set 6.1. If 5 sec theta minus 12 cosec theta is equal to 0, then find, first of all find out value of sec theta, second one cos theta and third one sin theta. म्हणजे आपल्याला बघा की या एक्झाम्पल मध्ये तीन ट्रिग्नोमेट्रिक रेशोच्या व्हॅल्यूज फाइंड करायचे. गिवन काय सोल्युशनला स्टार्ट केलं. 5 sec theta minus 12 cosec theta is equal to 0. This is given. Therefore, 5 sec theta is equal to, हा मायनस आहे इकडे शिफ्ट केलं तर काय झालं प्लस झालं 12 cosec theta. 5 sec theta is equal to 12 cosec theta. Therefore, 5 as it is sec theta. Sec theta means 1 upon cos theta. Sec theta means काय 1 upon cos theta. 12 as it is cosec theta means 1 upon sin theta. Cosec theta म्हणजे काय 1 upon sin theta, because sin theta and cosec theta are the reciprocal of each other. Same way sec theta and cos theta are the reciprocal of each other. Sec theta आणि cos theta एकमेकांचे reciprocal आहेत. cosec theta आणि sin theta सुद्धा एकमेकांचे reciprocal आहेत. आता हा sin theta इकडे डिनोमिनेटरला आहे, तो जर इकडे शिफ्ट केला तर पुढे न्यूमरेटरला येईल. sin theta upon cos theta. हा cos theta आपण चेंज नाही केला तर ट्रान्सफर काय करतो, हा 12 इकडे न्यूमरेटरला आहे, हा 5 इकडे न्यूमरेटरला आहे, तो इकडे शिफ्ट केला तर काय झालं डिनोमिनेटरला झालं. म्हणजे आपल्याला sin theta upon cos theta is equal to काय मिळतंय 12 upon 5. पण आपण फॉर्म्युला बघितलं की sin theta upon cos theta म्हणजेच काय असते tan theta. tan theta is equal to 12 upon 5. ही व्हॅल्यू कोणाची मिळाली आपल्याला tan थिटाची. त्याच्यावरून गिवन काय होतं 5 sec theta minus 12 cosec theta is equal to 0. त्याच्यावरून आपल्याला व्हॅल्यू tan theta is equal to 12 upon 5 मिळेल. पण आपल्याला फाइंड आउट काय करायचं, tan theta नाही फाइंड करायचं, फाइंड काय करायचं sec theta फाइंड करायचं. नंतर sec theta फाइंड केलं की त्याचं रेसिप्रोकल काय असणार आहे cos theta मिळणार आहे. आणि cos theta फाइंड झालं की त्याच्यावरून आपल्याला फर्स्ट ट्रिग्नोमेट्रिक आयडेंटिटीचा वापर करून sin theta ची व्हॅल्यू मिळते. मग आता tan theta वरून आपल्याला पहिल्यांदा काय फाइंड करायचं sec theta. आता हे एक्झाम्पल मध्ये डायरेक्ट अगोदर आपण 3 एक्झाम्पल सॉल्व्ह केले. त्याच्यामधलं मला वाटतं फर्स्ट एक्झाम्पलच नाही सेकंड एक्झाम्पल होतं की त्याच्यामध्ये आपल्याला tan theta दिलता आणि त्याच्यावरून sec theta फाइंड करायचा होता. पण इथं बघा tan theta डायरेक्ट न देता 5 sec theta minus 12 cosec theta is equal to 0 दिलं आणि ह्याच्यावरून आपल्याला ते कशामध्ये आणायचे tan theta मध्ये आणायचे. का तर tan theta मध्ये आणलं की त्याच्यावरून sec theta फाइंड करणं आपल्याला इझी जाईल. आता tan theta अवेलेबल आहे, त्याच्यावरून sec theta फाइंड करायचंय म्हटल्यानंतर आपल्याला त्या 3 ट्रिग्नोमेट्रिक आयडेंटिटीज आहेत, त्यापैकी कोणती ट्रिग्नोमेट्रिक आयडेंटिटी आपल्याला वापरात आणावी लागेल. तर सेकंड आयडेंटिटी कोणती 1 प्लस tan स्क्वेअर थीटा इज इक्वल टू sec स्क्वेअर थीटा. ओके 1 ऍज इट इज. tan थीटा ची व्हॅल्यू काय 12 upon 5. इथं tan चं काय स्क्वेअर आहे म्हणून इथं काय लिहिणार आपण 12 upon 5 चा स्क्वेअर, स्क्वेअर ऑफ sec theta. सिंप्लिफिकेशन करा. 12 चा स्क्वेअर 5 चा स्क्वेअर 25. डिनोमिनेटर सेम करून कॅल्क्युलेशन करा. क्रॉस मल्टिप्लिकेशन 25 plus 144 upon 25 is equal to square of sec theta. Therefore, square of sec theta is equal to 25 plus 144, 169 upon 25. Taking square root on both sides. दोन्ही बाजू वर्गमूळ घ्या. स्क्वेअर ऑफ सेक थिटा चं स्क्वेअर रूट काय असेल सेक थिटा. 169 चं स्क्वेअर रूट काय असणार आहे 30.
आणि 25 चे स्क्वेअर रूट काय 5. आपल्याला फाइंड करायला सांगितलं होतं, त्यापैकी कोणाची व्हॅल्यू मिळाली आपल्याला, सेक थिटाची व्हॅल्यू मिळाली. आता सेक थिटाची व्हॅल्यू मिळाली, नंतर काय फाइंड करायचंय, कॉस थिटा. सेक थिटा नंतर काय फाइंड करायचंय, कॉस थिटा. ज्याचं स्टडी व्यवस्थित आहे, रिलेशन्स लक्षात आहेत, त्यांच्या लगेच लक्षात येईल की सेक थिटाचा रेसिप्रोकल कोण असते, कॉस थिटा. देअरफॉर कॉस थिटा इज इक्वल टू, रेसिप्रोकल म्हणजेच काय सांगितलं मी तुम्हाला, न्यूमरेटर गोज टू डिनोमिनेटर आणि डिनोमिनेटर गोज टू न्यूमरेटर. मग हा डिनोमिनेटर कुठं आला, न्यूमरेटरला, आणि हा न्यूमरेटर कुठं आला, डिनोमिनेटरला. म्हणजे कॉस थिटाची व्हॅल्यू काय मिळाली आपल्याला, 5/13. यासाठी रिझन तुम्ही लिहू शकता, cos theta is equal to 1/sec theta किंवा sec theta is equal to 1/cos theta. Both are reciprocal of each other. Okay. आता cos theta मिळालं, फाइंड आउट काय करायचं, sec theta. We have, परत आपण आयडेंटिटीज कडे जातोय. आता त्या तीन पैकी फर्स्ट आयडेंटिटी तुम्हाला ऑब्झर्व होईल, sin square theta plus cos square theta is equal to 1. Okay. Sin square theta as it is, cos theta ची व्हॅल्यू काय 5/13, त्याचा स्क्वेअर इज इक्वल टू 1. चा स्क्वेअर 25, 13 चा स्क्वेअर 169. Therefore sin square theta is equal to 1. हे प्लस आहे, पण इकडे शिफ्ट केल्यानंतर काय झालं, मायनस 25/169. क्रॉस मल्टिप्लिकेशन 169 minus 25/169. Sin square theta is equal to 169 minus 25/169. 169 minus 25, 144. Taking square root on both sides. Sin square theta चा square root काय असेल, sin theta. 144 चा square root काय आला, 12. 169 चा square root काय आला, 30. तिन्ही व्हॅल्यू मिळाल्या बघ आपल्याला. सेक थिटा मिळाला, त्याचा रेसिप्रोकल कॉस थिटा मिळाला, आणि कॉस थिटा वरून आपल्याला काय फाइंड करता आला, साइन थिटा फाइंड करता आला. ह्या टाइपने आपल्याला हे एक्झाम्पल काय करावं लागेल, सॉल्व्ह करावं लागेल. ओके, नाउ टेक नेक्स्ट वन, 5th वन एक्झाम्पल. Fifth example, if tan theta is equal to 1, if tan theta is equal to 1, then find the values of tan theta is equal to 1, then find the values of sin theta plus cos theta upon sec theta plus cosec theta. ओके, आता इथे आपल्याला काही मेन्शन केलेलं नाही की बाय युजिंग ट्रिग्नोमेट्रिक आयडेंटिटी सॉल्व्ह करा म्हणून. फक्त त्यांनी tan theta गिवन दिले, tan theta इज इक्वल टू 1 म्हटलं, आणि त्याच्यावरून काय फाइंड करायला सांगितलं, sin theta प्लस cos theta अपॉन sec theta प्लस cosec theta. त्यामुळे आपल्याकडे जो बेटर ऑप्शन असेल तो ऑप्शन आपण यूज करून ह्याचं सोल्युशन फाइंड करू शकतो. आता गिवन जे आहे त्या गिवनचाच यूज करावं लागतो आपल्याला आपला आन्सर फाइंड करण्यासाठी. tan theta इज इक्वल टू काय दिलंय, 1 दिलंय, हे गिवन आहे. आतापर्यंत आपण 4 एक्झाम्पल सॉल्व्ह केले, त्याच्यामध्ये
कुठं व्हॅल्यूचा यूज केलेला नाही आपण, म्हणजे जो आपण सुरुवातीला चार्ट बनवला होता, साइन थिटा, कॉस थिटा, टॅन थिटा, सेक थिटा, कोसेक थिटा, हे जे काही ट्रिग्नोमेट्रिक रेशोज आहेत त्यांच्या ज्या 0 डिग्री टू 90 डिग्री पर्यंतच्या ज्या व्हॅल्यूज होते त्याचा जो आपण चार्ट बनवला होता त्याचा आतापर्यंत कुठे वापर केला नाही, पण या ठिकाणी आपण त्याचा यूज करू शकतो. हे ह्या एक्झाम्पल मधील ट्रिग्नोमेट्रिक रेशोज फाइंड करण्यासाठी. तर टॅन थिटा इज इक्वल टू 1 आहे, तर तुम्हाला ऑब्झर्व होईल की बघा टॅन थिटा इज इक्वल टू 1. टॅन हा जो ट्रिग्नोमेट्रिक रेशो आहे तो कोणत्या अँगलला म्हणजे आपण कुठले अँगल बघितले, 0 डिग्री, 30 डिग्री, 45 डिग्री, 60 डिग्री, 90 डिग्री. तर ह्या 5 अँगल पैकी कोणत्या अँगलला टॅन ची व्हॅल्यू 1 असते, बरोबर. तर टॅन 45 ला 0 डिग्री, 30 डिग्री, 45 डिग्री, 60 डिग्री नाही, टॅन 45 ला व्हॅल्यू किती असते, टॅनची 1 असते. त्या ट्रिग्नोमेट्रिक रेशोची व्हॅल्यू किती असते, 1 असते. वी हॅव, आपल्याला माहिती आहे किंवा वी नो दॅट टॅन 45 इज इक्वल टू 1. ह्याला इक्वेशन फर्स्ट म्हटलं, ह्याला इक्वेशन सेकंड म्हटलं. ओके, देअरफॉर थीटा इज इक्वल टू काय मिळालं आपल्याला, 45 डिग्री. थीटा इज इक्वल टू काय मिळालं, 45 डिग्री, बरोबर. टॅन थीटा इज इक्वल टू 1, टॅन 45 इज इक्वल टू 1. याचाच अर्थ काय झाला, हा थीटा म्हणजे कोण असणार आहे, 45 असणार आहे. नाउ साइन थीटा प्लस कॉस थीटा अपॉन सेक थीटा प्लस कोसेक थीटा. साइन थीटा प्लस कॉस थीटा अपॉन सेक थीटा प्लस कोसेक थीटा इज इक्वल टू साइन थीटा काय मिळालं आपल्याला, 45. कॉस काय मिळालं, 45, म्हणजे सॉरी थीटा काय मिळालं, 45. सेक थीटा, सेक 45, कोसेक 45. साइन 45 ची व्हॅल्यू किती आहे, 1 अपॉन रूट 2. कॉस 45 ची व्हॅल्यू पण तेवढीच आहे, 1 अपॉन रूट 2. सेक 45 कोणाचं रेसिप्रोकल आहे, सेक कोणाचं रेसिप्रोकल आहे, कॉसचा. कॉसची व्हॅल्यू काय, 1 अपॉन रूट 2. मग सेक 45 ची व्हॅल्यू काय येणार आहे, रूट 2. कोसेक 45 कोणाचं रेसिप्रोकल आहे, साइनचा, रूट 2. सिम्प्लिफाय करा. आता हा न्यूमरेटर मध्ये बघा 1 अपॉन रूट 2 प्लस 1 अपॉन रूट 2. रूट 2 प्लस रूट 2, 2 रूट 2. 1 प्लस 1, 2. हा रूट 2 अपॉन 2 रूट 2. याचं डिनोमिनेटर काय असणार आहे, 1 असणार आहे, असं लिहू शकतो तुम्ही. this two cancel. राहिले काय, 1 अपॉन रूट 2 इंटू रूट 2. देन रूट 2 इंटू रूट 2, 2 येईल. कारण बघा तुम्ही हा रिझल्ट 8th स्टँडर्ड मध्ये बघितलं, 8th स्टँडर्ड म्हणण्यापेक्षा 7th स्टँडर्ड मध्ये असेल. रूट ए इंटू रूट ए इज इक्वल टू ए. Therefore, रूट 2 इंटू रूट 2 काय येणार आहे, 2 येणार आहे. म्हणजे आपल्याला व्हॅल्यू बघा, साइन थीटा प्लस कॉस थीटा अपॉन सेक थीटा प्लस कोसेक थीटा याची व्हॅल्यू कोणत्याही ट्रिग्नोमेट्रिक आयडेंटिटीचा वापर न करता 3 ते 4 स्टेप मध्ये एकदम इझिली फाइंड आउट झाली. साइन थीटा प्लस कॉस थीटा अपॉन सेक थीटा प्लस कोसेक थीटा इज इक्वल टू 1 अपॉन 2. काय केलं परत एकदा बघा, टॅन थीटा काय दिलं त्यांनी, 1 दिलेला आहे. ती फर्स्ट स्टेप लिहिली आपण, गिव्हन. नंतर तुम्ही जो चार्ट बनवायला शिकलेला आहात, चार्ट मध्ये तुम्हाला माहिती की टॅन 40 त्याच्या व्हॅल्यू पण बऱ्याचशा तुमच्या लक्षात असतील. टॅन 45 ची व्हॅल्यू किती असते, 1 असते. मग टॅन थीटा इज इक्वल टू 1. याचा अर्थ काय होतोय की थीटा हा किती असला पाहिजे, 45 असला पाहिजे. हे दोन इक्वेशन कम्पेअर केले, थीटाची व्हॅल्यू किती मिळाली आपल्याला, 45 मिळाली. झालं,
फाइंड आउट करायचं काय, साइन 45, कॉस 45, सेक 45, कोसेक 45. त्यात आपण चार्ट बनवताना हे ऑब्झर्व केलं होतं की साइन आणि कॉस 45 ची व्हॅल्यू सेमच असते, टॅन आणि कॉटची 45 ला व्हॅल्यू सेमच असते, सेक आणि कोसेकची 45 ला व्हॅल्यू सेमच असते. त्या व्हॅल्यू तुम्ही लक्षात ठेवलेल्या आहेत. टॅन 45 ची व्हॅल्यू कॉट 45 ची व्हॅल्यू 1 असते, साइन 45 आणि कॉस 45 ची व्हॅल्यू काय असते 1/√2. झालं मग साइन 45 ची व्हॅल्यू किती 1/√2, कॉस 45 ची व्हॅल्यू किती 1/√2. आता साइनचा रेसिप्रोकल हे पण आपण रिलेशन्स बघितलेले आहेत, रिलेशन्स बिटवीन ट्रिग्नोमेट्रिक रेशो मध्ये. साइनचा रेसिप्रोकल कोण आहे, कोसेक 45 म्हणजे कोसेक. मग इथं साइन 45 ची व्हॅल्यू 1/√2 आहे, मग त्याचा रेसिप्रोकल काय येणार आहे √2. सेक कोणाचा रेसिप्रोकल आहे, कॉसचा, कॉसची व्हॅल्यू काय 1/√2, मग 1/√2 चा रेसिप्रोकल काय √2. फक्त सिम्प्लिफिकेशन करायचं, सिम्प्लिफिकेशन केल्यानंतर आपल्याला व्हॅल्यू काय मिळते 1/2. ओके. आता आपण क्वेश्चन 6 कडे जातोय. क्वेश्चन 6 मध्ये बघा, प्रूव्ह दॅट म्हणजे आपल्याला LHS इज इक्वल टू RHS शो करायचे किंवा RHS इज इक्वल टू LHS, जे आपल्याला इझी जाईल त्यापैकी आपण तो ऑप्शन चॉईस करायचा आहे. आता फर्स्ट एक्झाम्पल बघा, साइन स्क्वेअर थीटा अपॉन कॉस थीटा प्लस कॉस थीटा इज इक्वल टू सेक थीटा. हे इक्वल साइन, इक्वल साइन हा जो पार्ट आहे त्याला काय म्हणणार आपण LHS, आणि राईट साइडचा जो पार्ट आहे त्याला काय म्हणणार RHS. मग आता प्रूव्ह दॅट मध्ये काय करायचं असतं की LHS इज इक्वल टू RHS शो करावं लागेल किंवा RHS इज इक्वल टू LHS शो करावं लागेल. आपण सुरुवात LHS कडून करूया. LHS मीन्स लेफ्ट हँड साइड. लेफ्ट हँड साइडचा पार्ट काय, साइन स्क्वेअर थीटा अपॉन कॉस थीटा प्लस कॉस थीटा. आता इथं कॉस थीटा फक्त एकटा आहे, याचा अर्थ काय, त्याचा डिनोमिनेटर काय असतो 1 असतो. बेसिक गोष्ट आहे, तर नाही सांगितलं तरी तुमच्या लक्षात यायला पाहिजे. आता आपण काय करणार, डिनोमिनेटर सेम करणार. डिनोमिनेटर सेम करतो म्हणजे काय करतो, पहिल्यांदा क्रॉस मल्टिप्लिकेशन, तिरकस गुणाकार, साइन स्क्वेअर थीटा इंटू 1, साइन स्क्वेअर थीटा इंटू 1 काय ना साइन स्क्वेअर थीटा, प्लस हा कॉस थीटा इंटू कॉस थीटा, कॉस थीटा इंटू कॉस थीटा काय झालं कॉस स्क्वेअर थीटा, कॉस थीटा इंटू कॉस थीटा कॉस स्क्वेअर थीटा. ओके. नंतर कॉस थीटा इंटू 1, कॉस थीटा इंटू 1 कॉस थीटा इज इक्वल टू. आता जे आपण बेसिक थिंग्स बघितलेले आहेत त्या बेसिक थिंग्स फक्त तुमच्या नोटबुक मध्ये असणं उपयोग नाही, तर तुमच्या डोक्यामध्ये पण असणं गरजेचं आहे, आणि त्याचा योग्य वापर कोणत्या वेळेस करायचे ते पण लक्षात येणं गरजेचं आहे. त्यासाठी प्रॅक्टिस रिक्वायर्ड आहे. आता बघा, हा LHS चा पार्ट आहे, याच्यावरून इथपर्यंत आलो, पण आपल्या डोक्यात हे पण असायला पाहिजे की आपल्याला जायचे कुठपर्यंत, सेक थीटा. सेक थीटा दिस इज द फायनल डेस्टिनेशन फॉर दिस एक्झाम्पल. ह्या एक्झाम्पल मधलं हे फायनल डेस्टिनेशन आहे, म्हणजे की या ठिकाणी आपल्याला पोहोचायचं. तर साइन स्क्वेअर थीटा प्लस कॉस स्क्वेअर थीटा फर्स्ट आयडेंटिटी आहे, सगळ्यांची तोंड पाठ असणार आहे, पण ती इथं वापरता येणं गरजेचं आहे. साइन स्क्वेअर थीटा प्लस कॉस स्क्वेअर थीटाची व्हॅल्यू किती 1 अपॉन कॉस थीटा. ठीक आहे, रिझन इथं लिहा, नाही लिहिलं तरी चालेल. साइन स्क्वेअर थीटा प्लस कॉस स्क्वेअर थीटा इज इक्वल टू 1 हे रिझन आहे, त्यामुळे इथं व्हॅल्यू आपण 1 लिहिली. ओके. आता 1 अपॉन कॉस थीटा मिळाला, आपल्याला प्रूव्ह काय करायचं, सेक थीटा आणायचं. मग आता बघा, ट्रिग्नोमेट्रिक रिलेशन्स आपण पाहिलेले आहेत, त्या ट्रिग्नोमेट्रिक रिलेशन्स मध्ये त्याचा वापर पण केलाय बऱ्याच पाठीमागच्या एक्झाम्पल मध्ये. सेक थीटा इज द रेसिप्रोकल ऑफ कॉस थीटा, म्हणजे 1 अपॉन कॉस थीटा काय लिहू शकतो आपण सेक थीटा. सिंपल एकदम. RHS आयडेंटिटीज माहित पाहिजेत, त्याचा वापर करता येणं गरजेचं आहे. रिलेशन्स माहित पाहिजेत, त्याचा वापर करता येणं गरजेचं आहे. व्हॅल्यू चार्ट बनवता येणं गरजेचं आहे आणि त्याचा वापर करता येणं गरजेचं आहे. या 3 गोष्टी जमल्या सगळ्यात सोपं चॅप्टर असतं. सेक थीटा मिळाला, RHS मिळाला. ओके. तर सेकंड एक्झाम्पल बघूयात आपण प्रूव्ह दॅट मध्ये. Second example, cos square theta into in a bracket 1 plus tan square theta is equal to 1. Solution. LHS consider करा. LHS
LHS काय कॉस स्क्वेअर थिटा इन ब्रॅकेट 1 प्लस टॅन स्क्वेअर थिटा. एकदम सोपं आहे बघा. कॉस स्क्वेअर थिटा ऍज इट इज 1 प्लस टॅन स्क्वेअर थिटा. 1 प्लस टॅन स्क्वेअर थिटा म्हणजे काय असते स्क्वेअर ऑफ सेक थिटा. सेक स्क्वेअर थिटा. ओके. आताच आपण पाठीमागच्या एक्झाम्पल मध्ये बघितले कॉस हा कोणाचा रेसिप्रोकल आहे सेकचा. सेक हा कोणाचा रेसिप्रोकल आहे कॉसचा. दोघांपैकी कोणतरी एक चेंज करा फक्त. कॉस थिटाच्या ऐवजी काय लिहा 1 अपॉन सेक स्क्वेअर थिटा. कॉस स्क्वेअर थिटा म्हणून त्याच्या जागी काय लिहिलं 1 अपॉन सेक स्क्वेअर थिटा इंटू हा सेक स्क्वेअर थिटा ऍज इट इज ठेवला. कॅन्सल झालं 1 RHS झालं. LHS is equal to RHS म्हणजेच काय cos square theta in bracket 1 plus tan square theta is equal to 1. Second example over. सोपं एकदम. Okay, third example. वन माइनस साइन थीटा अपॉन 1 प्लस साइन थीटा इज इक्वल टू सेक थीटा माइनस टॅन थीटा. आता ह्या एक्झाम्पल मध्ये बघा की LHS दिलंय काय आणि त्याच्यावरून मिळवायचंय काय आपल्याला. LHS काय दिलंय 1 माइनस साइन थीटा अपॉन 1 प्लस साइन थीटा. ओके. आणि RHS काय मिळवायचे सेक थीटा मायनस टॅन थीटा आणायचं. ओके. आता या ठिकाणी एक स्टेप करावं लागेल बघा आपल्याला की 1 मायनस साइन थिटा अपॉन 1 प्लस साइन थिटा आहे आणि मिळवायचे की आपल्याला सेक थिटा मायनस टॅन थिटा. इकडे जो लेफ्ट पार्ट आहे तो लेफ्ट पार्ट कशामध्ये स्क्वेअर रूट मध्ये आहे आणि जो आपण प्रूव्ह करणार आहोत तो पार्ट कसा आहे त्या ठिकाणी स्क्वेअर रूट आहे का साइन आहे का स्क्वेअर रूटचा रॅडिकल साइन आहे का नाही. म्हणजे ह्या ज्या टर्म्स आहेत स्क्वेअर रूट मधल्या त्या टर्म्स आपल्याला काय करायचं त्या स्क्वेअर रूट साइनच्या बाहेर आणायचे. म्हटल्यानंतर बघा आपल्याला या ठिकाणी ऍडजस्टमेंट काय करावं लागते की जो डिनोमिनेटर आहे डिनोमिनेटर काय 1 प्लस साइन थिटा त्याचा जो कॉन्जुगेट आहे तो कॉन्जुगेट म्हणजे काय मिडल साइन चेंज होईल. 1 प्लस साइन थिटाचा कॉन्जुगेट काय झाला 1 मायनस साइन थिटा. त्याला न्यूमरेटरला आणि त्याच वेळेस डिनोमिनेटरला सुद्धा मल्टिप्लाय करायचं. आता हे मल्टिप्लाय केल्यानंतर तुम्हाला ऑब्झर्व काय होते बघा की हा जो फर्स्ट ब्रॅकेट आहे तो फर्स्ट ब्रॅकेट काय झाला a मायनस बी. सेकंड ब्रॅकेट सुद्धा काय a मायनस बी चा आहे. याचा अर्थ काय झाला हे दोन्ही ब्रॅकेट सेम आहेत. दोन्ही ब्रॅकेटचं स्क्वेअर मल्टिप्लिकेशन केल्यानंतर त्याचं काय मिळणार आहे स्क्वेअर मिळणार आहे. म्हणजे बघा 1 मायनस साइन थिटा इथं मल्टिप्लिकेशन वगैरे काही न करता त्याचं काय लिहायचं फक्त 1 मायनस साइन थिटा ब्रॅकेट स्क्वेअर. आता डिनोमिनेटरला काय ऑब्झर्व करता तुम्ही फर्स्ट ब्रॅकेट जो आहे त्याला a प्लस बी म्हटलं. सेकंड ब्रॅकेट काय दिसतो आपल्याला a मायनस बी. ह्या आयडेंटिटीज तुम्ही बघितलेल्या आहेत फंडामेंटल आयडेंटिटीज a प्लस बी a मायनस बी. a प्लस बी a मायनस बी कसं लिहिता तुम्ही a स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर a स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर. मग या ठिकाणी a म्हणजे कोण आहे 1 चा स्क्वेअर मायनस बी कोण आहे या ठिकाणी साइन थिटा म्हणजे साइनचा स्क्वेअर म्हणजेच काय साइन स्क्वेअर थिटा. ओके साइन स्क्वेअर थिटा. चा स्क्वेअर 1 मायनस साइन स्क्वेअर थिटा ऍज इट इज. आता हे स्क्वेअर रूटच्या बाहेर डायरेक्ट घेते पण दोन्ही पण आपण न्यूमरेटर आणि डिनोमिनेटर दोन्ही ऍट अ टाइम बाहेर घेऊया. अपॉन 1 मायनस साइन स्क्वेअर थिटा. 1 मायनस साइन स्क्वेअर थिटा म्हणजे काय तुम्हाला मी सुरुवातीला सांगितलं होतं बघा की ज्या ट्रिग्नोमेट्रिक आयडेंटिटीज आहेत
साइन स्क्वेअर थिटा प्लस कॉस स्क्वेअर थिटा इज इक्वल टू 1. ते तुम्ही लक्षात ठेवता, पण त्याचा वापर करता येणं गरजेचं असतं. तो वापर करायचा कुठं तर या ठिकाणी करायचा असतो अशा एक्झाम्पल्स मध्ये. साइन स्क्वेअर थिटा प्लस कॉस स्क्वेअर थिटा इज इक्वल टू 1. याचाच अर्थ काय होता की मूव्ह करून मी तुम्हाला त्या ठिकाणी सांगितलं पण होतं, कॉस स्क्वेअर थिटा इज इक्वल टू 1 मायनस साइन स्क्वेअर थिटा. कॉस स्क्वेअर थिटा इज इक्वल टू 1 मायनस साइन स्क्वेअर थिटा. आता त्या आयडेंटिटीचा या ठिकाणी वापर करायचा की इथं 1 मायनस साइन स्क्वेअर थिटा दिसते, तर त्याच्याऐवजी काय लिहावं लागेल आपल्याला इथं कॉस स्क्वेअर थिटा. आता बघा की हा ब्रॅकेट मध्ये टर्म काय 1 मायनस साइन थिटा आणि ब्रॅकेटचा काय स्क्वेअर आहे. स्क्वेअर रूटच्या बाहेर आल्यानंतर काय लिहितं 1 मायनस साइन थिटा, कारण हा स्क्वेअर आणि हे रूट साइन एकमेकाला कॅन्सल झालं. डिनोमिनेटरला पण काय कॉस स्क्वेअर थिटा आहे. कॉस स्क्वेअर थिटा रूटच्या बाहेर येताना काय म्हणून येईल कॉस थिटा म्हणून बाहेर येईल. ओके. आता हा जो कॉस थिटा आहे, हा कॉस थिटा दोघांच्या पण डिनोमिनेटरला आहे, म्हणजे 1 मायनस साइन थिटाचा कॉमन डिनोमिनेटर आहे, तो सेपरेटली लिहिलं 1 अपॉन कॉस थिटा. आता सेपरेट का लिहितोय तर ह्या स्टेप्स करत असताना आपलं कॉन्सन्ट्रेशन कुठं पाहिजे, इथं पाहिजे राईट हँड साइड वरती, कारण हे आपलं फायनल पर्पज आहे की हे मिळवणं हा आपला पर्पज आहे. त्यामुळे हे मिळवण्यासाठीच्या ज्या स्टेप्स आहेत त्या स्टेप्स आपल्याला ट्रान्सफॉर्म करत राहावं लागतं जोपर्यंत भेटत नाही तोपर्यंत. 1 अपॉन कॉस थिटा मायनस साइन थिटा अपॉन कॉस थिटा. हा जो कॉस थिटा होता तो दोघांना सेपरेट देऊन टाकला, मिळालं. 1 अपॉन कॉस थिटा म्हणजेच काय सेक थिटा आणि साइन थिटा अपॉन कॉस थिटा म्हणजेच काय टॅन थिटा. दिस RHS. 1 अपॉन कॉस थिटा सेक थिटा मायनस साइन थिटा अपॉन कॉस थिटा tan theta. This is nothing but RHS. प्रूफ मिळाला आपल्याला. ओके. नाउ रिमेनिंग एक्झाम्पल we will see in the next lecture. Okay.